ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री परमात्मने नमः। वाहुटळी चेनी वळी पृथ्वी जैसी न ढळी, तैसा उपद्रव माळी न लोटे जोर. सोसाट्याचा कितीही मोठा वारा आला, अगदी चक्रीवादळ जरी निर्माण झालं तरी पृथ्वी काही ढळत नाही. तसा सुख दुःखाच्या उपाधीने किंवा सुख दुःखाच्या उसळीनं तो स्थिर पुरुष कधीच चलबिचल होत नाही. दैन्य दुःखी न तपे, भय शोकी न कंपे, देह मृत्यू न वासिपे पातलेनी. जो दैन्य दुःखानं कधी संतापत नाही किंवा भय शोकानं जो कधी कापत नाही किंवा देहाला मरण आले तरी सुद्धा तो घाबरत नाही. आरती आशा पडीभरी विविध व्याधी गजरे, वजू वाजता पाठी मोरे नवे चित्तो. वासना आणि इच्छा यांच्या आवेशाने किंवा विविध रोगांच्या गलबल्याने ज्याचे चित्त कधीही उलटे किंवा वाकडे होत नाही. निंदा निस्तेज दंडी कामलोभावर पडी, परी लोभ नव्हे वाकुडी मानसाची. निंदा अपमान आणि दंडन घडले तरी सुद्धा तसेच कामक्रोधाचा घाला पडला असतानाही त्याच्या स्थिर मनाचा केस सुद्धा कधी वाकडा होऊ शकत नाही. आकाश हे ओसरू पृथ्वीवरी विरू, परी नेने मोहरू चित्तवृत्ती. हे आकाश कोसळून पडू किंवा पृथ्वी फाटून जाऊ, परंतु त्याची चित्तवृत्ती कधीही मागे सरत नाही, मागे मुरडत नाही. हाती हाला फुली पावसना जेवी न घली, तैसा न लोटे दुर्वाक्य शेली सळीला साता. फुलांनी मारला असता जसा हत्ती बाजूला वळत नाही, तसा दुष्ट वचनांच्या बाणाने जो मुळीच चाळवला जात नाही. शिरार नावाची या कल्लोळी, कंपू नाही मंद्राचळी, आकाश न जळे जाळी वनवियाच्या. तसा क्षीरसागराच्या लाटांनी समुद्र मंथनाच्या वेळी मंदार पर्वतांनी डोल खाल्ला नाही किंवा वनव्याने जसे आकाश जळत नाही, तैसा लागेला उर्मी नवे गजबज मनोधर्मी, किंबहुना धैर्यक्षमी कल्पांतीही. त्याच पद्धतीनं सुख दुःखादी यांच्या कितीही लाटा आल्या आणि त्या गेल्या तरी त्याचे मनोभाव कधी गोंधळून जात नाहीत. किंबहुना प्रत्यक्ष कल्पांत जरी ओढवला तरी त्याचे धैर्य आणि त्याचं सामर्थ्य नित्य टिकून राहतं. पै स्थैर्यसी भाकू बोल जे जे सविशेखो, ते हे दशा गा देखो देखणे या. पाठीमाग स्थैर्य या नावाने ज्या गुणाचा उल्लेख केला तो गुण म्हणजे या प्रकारची मानसिक अवस्था होय, हे तू नीटपणे समजून घे. हे स्थैर्य निधडे जे सांगे जीवे जोडे, ते ज्ञानाचे उघडे निधान साचे. अशा प्रकारचं अभंग कधी न ढळणारं स्थैर्य ज्या पुरुषाच्या शरीरात आणि मनाला लाभलेलं असतं तो पुरुष ज्ञानधनाचा उघडा ठेवा आहे असे जाण. आणि साळू जैसा घरा का दंदिया तेरा, न विसंबे भांडारा बद्धकू जैसा. तसे पिशाच आपल्या झाडाला द्वंद्वित करणारा आपल्या हत्याराला किंवा लोभी आपल्या धनठेवेला दृष्टीआड होऊ देत नाही. का एकलोतिया बाळका वरी पडोनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी. किंवा आपल्या एकुलते एक मुलाला आई जशी नेहमी आपल्या अंगाजवळ घेऊन बसते किंवा मधमाशीला मधाचा जसा अनिवार्य लोभ असतो. अर्जुना जो यापरी अंतकरण जतन करी, मेदी उभे ठाकू द्वारे इंद्रियांच्या. त्याप्रमाणे हे अर्जुना जो आपल्या अंतकरणाची एकतांतेने जतन करतो आणि त्याला इंद्रियाच्या दारात कधी पाऊल सुद्धा ठेवू देत नाही. म्हणे काम बागुल ऐकेलो, हे आशाशी यारी देखेलो, तरी जीवाटे केलो म्हणून भी. जर माझ्या या बाळाचे नाव कदाचित काम नामक बागुलबुवाच्या कानी जर पडलं किंवा आशा नामक डंकिनीची जर नजर याच्यावर जर पडली
तर हा जीव सोडील या कल्पनेनेच तो भिवून जातो. बाहेरी धीट जैसी दाटुगा पती कळाशी करी टिहनी तैसी प्रवृत्तीशी. बाहेर केली स्त्री जर असेल तर तिचा दानगट असणारा नवरा जसा बांधून ठेवतो तशी प्रवृत्ती अगदी पूर्णपणे डांबून टाकतो. सचेतनी वाणीपणे देहा सकट आठणे संयमावरी करणे बुजुनी घाली. देह खंगून त्यासह प्राण जरी आठवू लागले तरी सुद्धा जो इंद्रियांना कोंडून निग्रहामध्ये ठेवतो. मनाची या महाद्वारी प्रत्याहाराची या ठाणांतरी जो ये मधम शरीरी जागवी उभे. मनाच्या मुख्य दरवाजावर आणि निवृत्तीच्या पहाऱ्यावर जो आपल्या शरीररूपी दुर्गात शमदम ठाम जागते ठेवतो. आधारी नाभी कंठी बंधत्रयाची घरटी चंद्र सूर्य संपुटी सुये चित्तो. मुलाधार, मणिपूर आणि विशुद्ध या 3 चक्रामध्ये वज्र, ओढियान आणि जालंधर या 3 बंधाची गस्त ठेवतो आणि जो आपले चित्त इडा आणि पिंगला या 2 नाड्यांच्या संधीमध्ये सुषुप्तीमध्ये प्रविष्ट करून ठेवतो. समाधीचे सेजे पासी बांधुनी घाली ध्यानाशी चित्त चैतन्य समरसी आतुरते. आणि समाधीच्या शय्येवर ध्यानाला जखडून झोपवतो आणि ज्याचे चित्त चैतन्याशी एकरूप होऊन रममान होऊन गेलेला आहे. आगांतकरण निग्रह जो तो आहे जाणी जो हाती तेथ विजो ज्ञानाचा पै. ज्याने असे केलेले असेल त्याला अंतकरण निग्रह साधला आहे असे जाण आणि असा अंतकरण निग्रह म्हणजे ज्ञानाचा विजयच होय. जयाची आज्ञा आपण श्री वाही अंतकरण मनुष्याकारे जाणो ज्ञानची तो. अरे ज्या पुरुषाची आज्ञा त्याचे अंतकरण निमूटपणे शांतपणाने आणि बहुमानाने पाळते ऐकते तो पुरुष म्हणजे मूर्तिमंत ज्ञानच आहे असे जाणावे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अहंकार एवचो जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियाच्या विषयाच्या ठिकाणी विरक्त निरहंकारवरती जन्म मरण वार्धक्य आणि रोग हे आपल्या मागे लागलेले दोष आहेत अशी बुद्धी असणे आणि विषयाविखी वैराग्याची निकी पुरवणी मानसिकी जितियाथी. विषयाविषयी विरक्ती ज्याच्या मनामध्ये पूर्णपणे सदोदित जिवंत असते. वमिलियांना लाळण घोटी रसना कांगन सुये आलिंगना प्रेताचिया. जे ओखलेलं असतं ते ओकारीकडे पाहून जसे जिभेला पाणी सुटत नाही किंवा माढ्याला प्रेम मिठी मारायला जसे कुणी पुढे पुढे करत नाही. विष खाणे नागवे जळत घरी न रिघवे व्याघ्र विवरा नवचवी वस्ती जेवी. विष कोणी सुद्धा गिळत नाही की जळत्या घरी कोण शिरत नाही किंवा वाघाच्या गुहेत वस्ती करून राहावे असे कोण वागत नाही. धडाडीत लोहरशी उडी न घालवी जैसी न करवे उशशी अजगराची. म्हणजे सळसळणाऱ्या लोखंडाच्या रसामध्ये जसा कोण उडी घेत नाही अजगराची उशी करून त्याच्यावर कोणी झोपत नाही. अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे नेदी इंद्रियांचे नी तोंडे काही जाऊ. त्याप्रमाणे विषयाची गोष्ट ज्याला अजिबात आवडत नाही आणि जो इंद्रियांच्या द्वारे कोणताही विषय ग्रहण करीत नाही. जयाचे मनी आलस्यू देही अतिकारशू शमदमी सवरशू जयासी गा. ज्याचे मन विषय संबंधाने उदासीन असते, शरीर अतिक्रश असते आणि शमदमाची ज्याला फार हौस वाटते. तपोव्रतांचा मेळावा जयाचे ठाई पांडवा युगांत जया गावा आतू येता. अर्जुना, ज्याच्या ठिकाणी सर्व तपोव्रते एकत्र जोडलेली असतात आणि गावामध्ये भरवस्तीत राहणे ज्याला कल्पांतासारखे दुःखद वाटते. बहु योगाभ्यासी हाऊ विजनाकडे धावू
न सहाये जो नावू संघाताचे. ज्याला योगाभ्यास करण्याचा मोठा हव्यास असतो, जो निर्जन एकांत स्थानाकडे धाव घेतो आणि मनुष्य वस्तीचं ज्याला नावही खपत नाही. नाराचाची अंथुरणे पूय पंखी लोळणे तैसे लेखी भोगणे ऐहिकीचे. बाणाच्या अंथरुणावर निजणे किंवा पुवाच्या चिखलात लोळणे यासारखे जो ऐहिक विषय भोगणे किळसवाने समजतो. आणि स्वर्गाते मानसे ऐकोनी मानी ऐसे कुहिले पिशित जैसे श्वानाचे का. किंवा स्वर्ग सुखाचे वर्णन ऐकल्यानंतर जो त्या सुखाला कुत्र्याच्या सडलेल्या मांसाप्रमाणे मानतो, म्हणजे स्वर्ग सुख हे सडलेल्या मांसासारखं समजतो. तेही विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. त्याचे हे जे वैराग्य तेच आत्मलाभाचे वैभव असते. अशा वैभवाने जीव ब्रह्मानंद भोगण्याला पात्र होतात. ऐसा उभय भोगी त्रासू देखसे जेत भवसू तेथ जाण रहिवासू ज्ञानाचा तू. अशा प्रकारे अहिक आणि पारलौकिक अशा दोन्ही सुखभोगाकडे विरक्ती ज्याच्या ठाई आढळून येईल त्याच्या ठिकाणी विपुल प्रमाणात ज्ञान वसत आहे असे तू जाण. आणि सताडची परी इष्टपूर्ती करी परी केले पण शरीरी वसवणे दी. जो एखाद्या सकाम मनुष्याप्रमाणेच विहिरी खोदणे, तळ्यांना घाट बांधणे, धरण रचणे या प्रकारची जनाच्या उपयोगांची कामे करीत असतो, परंतु ती कामे केलेपणाचा अभिमान अंगला शिवू सुद्धा देत नाही. वर्णाश्रम पोषके कर्मे नित्य नैमित्तिके या माझी काही नटके आचरता. वर्णाश्रमाप्रमाणे चालणारी जी नित्य नैमित्तिक कर्मे असतात तो ती करीत असतो. परी हे मी या केले की हे माझे निषिद्धी गेले ऐसे नाही ठेविले वासने माझी. परंतु ती कर्मे करीत असताना हे मी केलं किंवा माझ्यामुळे हे सिद्धीला गेलं अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये तीळ मात्र सुद्धा असत नाही. तैसे अवचितपणे वायुशी सर्वत्र विचरणे की निरभिमान उदयजने सूर्याचे जैसे. जसा वारा स्वभाव गुणाने सर्व ठिकाणी संचार करतो किंवा सूर्य निरहंकार बुद्धीने उगवत असतो. का श्रुती स्वभावता बोले गंगा काजे विन चाले तैसे अवष्टंभहीन भले वर्तने याचे. वेद सहजपणे ज्ञान कथन करतात किंवा गंगा निर्हेतुकपणे वाहत असते त्याप्रमाणेच जो निराभिमानाने निरहंकारीपणाने सर्व प्रकारचे वर्तन करीत असतो. ऋतू काळी तरी फळती परी फळलो हे नेनती तया वृक्षांची ऐशी वृत्ती कर्मी सदा. ऋतू काळामध्ये वृक्षाला फळे येतात, परंतु फळदानाची अहंकाराची जाणीव त्याच्या ठिकाणी असत नाही. त्याप्रमाणेच अहंकाराशिवाय जो नित्य आपले कर्म आचरत असतो. एवं मनी कर्मी बोली जेत अहंकारावखी झाली एका वळीची काढली दोरी जैसी. याप्रमाणे मनात, कर्मात आणि वाचेमध्ये ज्याच्या ठाई अहंकाराचा नाश झालेला आहे, ज्याप्रमाणे एका पेडाची दोरी वळावी. संबंधेवी न जैसी अभ्री असती आकाशी देही कर्मे तैसी जयाशी गा. जशी आकाशामध्ये ढग वावरतात पण त्यांचा आकाशाला डाग नसतो किंवा काही फारसा संबंधही नसतो, त्याप्रमाणे ज्याच्या देहाकडून कर्मे घडून येत असतात पण तो त्या सर्वापासून अलिप्त असतो आणि सर्वातून निर्लेप अशा प्रकारचा राहतो. मद्यपांगीचे वस्त्र काले पाहतीचे शस्त्र बैलावरी शास्त्र बांधले आहे. जसं एखादा दारू पिणारा माणूस असतो आणि दारुडीच्या अंगावर जसं वस्त्र किंवा चित्राच्या हातातले जसं शस्त्र किंवा बैलाच्या पाठीवर शास्त्र ग्रंथांचं ओझ लादलेलं असतं. तया पाडी देही जया मी आहे शेची नाही निरहंकारता पाही तया नाव. त्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी
अहम स्फुरण म्हणजे अहंकाराचं स्फुरण व्यर्थ असतं. म्हणजे ज्याला त्याची आठवणही नसते त्या पुरुषाच्या अशा स्थितीला निरअहंकारता अशा प्रकारचं नाव आहे. हे संपूर्ण जेथे दिसे तेथेचे ज्ञान असे ये विषयी अनारसे बोलू नये. आणि ही निरअहंकारता ज्याच्या ठाई पूर्णपणे आढळून येते त्याच्याच ठिकाणी ज्ञान राहत असते यात तीळ मात्र संदेह नाही. आणि जन्म मृत्यू दुःखे व्याधी वार्धक्य कलुषे ते अंगान येता देखे दुरुनी जो. जन्म आणि मृत्यू यांचे दुःख आणि रोग म्हातारपण इत्यादी संकट ही अंगाला दसू न देता जो निर्लेपपणे त्यांच्याकडे जीवनामध्ये पाहत असतो. साधकू विवशिया का उपसर्गू योगिया पावे उनिया पुरिया ओथंबा जेवी. तो कसा तसा साधक विशाचला योगी पुरुष उपाधीला किंवा ओळंबा सरळपणाला अथवा वाकडेपणाला स्वतः न चाळता पाहतो त्याप्रमाणे तो आपल्या जीवनाकडे पाहत असतो. वैर जन्मांतरीचे सर्पा मनोनी नवचे देवी अतिता जन्माचे उणे जो आहे. सापाच्या मनातला जन्मांतरीचाही दुःख नाहीसा होत नाही तसा जो मागील जन्माचे दोष स्मरत नाही. डोळा हरळ नैविरे घाई कोत नजरे तैसे काळचे न विसरे जन्म दुःख. डोळ्यामध्ये रीतीचा कण किंवा खडा गेला तर तो आतमध्ये जिरून जात नाही, विरत नाही, किंवा जखमेत बाणाचे शल्य जसे जिरत नाही त्याप्रमाणे जन्माचे दुःख ज्याला डवसल्या वाचून राहत नाही. म्हणे पूय करते निघाला हा हा मूत्र रंध्रे निघाला कटारे मिया चाटीला कुच शोधू. तो निरंतर म्हणत असतो की मी पुवाच्या सरात सापडलो, मूत्रद्वारातून बाहेर पडलो आणि हाय हाय स्तनाचा घाम गोडीने चाटला. ऐस ऐसिया परी जन्माचा काटाळा धरी म्हणे आता ते मी न करी जेने ऐसे होयो. आणि अशा प्रकारचे मनात विचार घोळत राहून ज्याला जन्माचा तिटकारा येतो की जेणेकरून पुन्हा मला जन्म प्राप्त होईल असे कृत्य मी कधीही करणार नाही असा जो मनामध्ये धडा करतो. हारी उमचा वेया जुवारी जैसाई डाया ती वैरा बापाचे या पुत्र जचे. गमावलेले द्रव्य पुन्हा परत कमावण्यासाठी जुगारी ज्याप्रमाणे पुन्हा डाव टाकण्याला तयार होतो किंवा बापाच्या वैराचा सूड घेण्यासाठी मुलगा टपून राहतो. मारली याचेनी रागी पाठीचा जेवी सुड मागे तेने आक्षेपे लागे जन्मा पाठी. किंवा माराने चिडून जाऊन जसा एखादा मारणाराचा द्वेषाने पाठलाग करतो त्याप्रमाणे जो आवेशाने जन्माच्या मागे हात धुवून लागलेला असतो. परी जन्मती जे लाजू न सांडी जयाचे निजू संभाविता निष्ठिजो नजरे जेवी. जशी संभावितला मानहानी खपत नाही तशी जन्माला आल्याची लाज ज्याच्या मनाला निरंतर डाचत राहते. आणि मृत्यू पुढा आहे तोची कल्पांती का पाही परी आजीच होई सावध जेऊ. आणि पुढे मृत्यू उभा आहे तोच तो कल्पांत पाहे आणि पुढे मृत्यू आहे हे पाहून तो आजच पूर्णपणे सावध होतो. माझी यथाव म्हणता थडीची पांडुसुता होणार आईता काशी जेवी. पुढे ढो आहे असे कोणी सांगताच अर्जुना ज्याप्रमाणे पोहणारा काठावरच स्थिर होतो. कान पवतारणाचा ठाऊ सांभाळजे जैसाऊ ओढून सुईजे घाऊ न लागताची. किंवा रणामध्ये जाऊन उभे राहण्यापूर्वीच धोरणी पुरुष आपले अवसान सांभाळतो. पाहेचा पिना वाटवधा तव आजीची होईजे सावधा जीव न वचता औषधा धावीजे जेवी. किंवा प्राण जाण्याच्या अगोदरच जशी औषधा करता धावाधाव करायची असते त्याप्रमाणे मृत्यू आज घडो किंवा कल्पांती घडो केव्हा तरी घडणारच आहे हे पक्के ध्यानात ठेवून आजपासूनच सावध राहावे. एरवी ऐसे घडी जो जळत घरी सापडे तो मगन पवाडे कुवा खणू.
नाहीतर असे घडून येते की मनुष्य जळत्या घरामध्ये सापडतो आणि मग काही त्याला वीर खणण्याची सवड सापडत नाही. सोंडी पाथरू गेला तैसेनी जो बुडाला, तो बोंबेही सकडो निमाला कोण सांगे. डोहामध्ये धोंडा पडावा त्याप्रमाणे तो भीतीच्या आरोळ्या ठोकीत गडप होतो आणि त्याची कोणाला दादही नसते. म्हणून समर्थेशी वैरू जया पडली हाड खाईरू, तो जैसा तही पाहर परजुनी असे. म्हणून ज्याचे समर्थाशी म्हणजे बलवंताशी हाडवैर पडलेले आहे तो जसा 8 प्रहर अगदी सावधपणे आणि सज्ज असतो. ना तरी केळवली नोवरी का संन्यासी जयापरी, तैसा न मरता जो करी मृत्यू सूचना. किंवा लग्नाची केळवण झालेली नवरी माहेरच्या वियोगाला आणि संन्यास घेणारा पुरुष जसा संसाराच्या त्यागाला आधीपासूनच तयार झालेला असतो, तसा जो पुरुष मरणापूर्वीच मरण लक्षात ठेवून आपलं आचरण करीत असतो. पै गाजू यापरी जन्मेची जन्मनिवारी, मरणे मृत्यू मारी आपण उरी. आणि याप्रमाणे जो या जन्माने पुढील जन्मांना आणि मृत्यूने पुढील मृत्यूंना जो मारित असतो आणि केवळ आत्मस्वरूपाने उरत असतो. तया घरी ज्ञानाचे साकडे नाही साचे, जया जन्म मृत्यूचे निमाले शल्यू. आणि मग अशा व्यक्तीच्या घरी ज्ञानाला काही उणे नसते, ज्याला जन्म मृत्यूची अजिबात जाचणीच राहिलेली नाही. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा, तारुण्याची आभरा माझी देखी. त्याप्रमाणेच ज्याच्या शरीराला म्हातारपण कधीच चिकटत नसल्यामुळे जो नेहमीच तारुण्याच्या भरामध्ये स्वतःला राखीत असतो. म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. जो स्वतःलाच म्हणतो की आज या शरीरामध्ये जी पुष्टी दिसत आहे ती वाळलेल्या कात्रीप्रमाणे होणारे आहे. निदैवाचे व्यवसायू तैसे ठाकती हात पायू, अमंत्रिया राजाची परी आहे बळायया. जसं दुर्दैवी माणसाचा व्यापार असतो किंवा धंदा असतो, उद्योग असतो, त्याप्रमाणे हे हातपाय केव्हा तरी अगदी थकून व्यर्थ होणार आहेत. आणि ज्याला सल्ला देण्याला मंत्री नाही अशा राजाप्रमाणे या बळाची म्हणजे या शक्तीची अवस्था होऊन जाणार आहे, म्हणजे निर्बळ बनणार आहे. फुलांची या भोगा लागी प्रेम टांगा, ते करियाचा गुडघा तैसे होईलू. या मस्तकाला हल्ली जसा फुलांचा शोक आहे, तेच हे मस्तक उंटाच्या गुडघ्याप्रमाणे टेंगळाने खडबडीत होणार आहे. ओढाळाच्या खुरी आखाड वाते बुरी, ते दशा माझ्या श्री पावेल गा. ओढाळ असलेल्या जनावराच्या खुराला आषाढ महिन्यामध्ये जशी वाऱ्याने बुरशी येऊन पायाला रोग होतो, त्याप्रमाणेच या डोक्याला सुद्धा रोग होणार आहे. पद्मदळेशी शाळे भांडताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. हे डोळे आज कमळाच्या पाकळ्याबरोबर स्पर्धा करीत आहेत, पण तेच पिकलेल्या पडवळासारखे निस्तेज होऊन जाणार आहेत. भवयची पडळी ओमथती शिनसाळी, उरु कुही जेल जळे आसू वाचिनी. या भुवयेचे पडदे शिळ्या सलपटाप्रमाणे लोंबू लागतील आणि हे वक्षस्थळ डोळ्यातील पाणी गळून जणू काय कुजू लागेल. जैसे बाभुळीचे खोडू गिरवडुनी जाती सरडू, तैसे पिसडी तोंडू सरकटी जेलू. ज्याप्रमाणे बाबळाचे खोड सरडे आपल्या लाळीने बरबटून टाकतात, त्याप्रमाणेच हे तोंड थुंकीने लडबडून जाईल. रांघवणी चुली पुढे परिवे उमताती खातवडे, तैशीची नाकाडे बिडबिडती. जसे स्वयंपाकघरामध्ये चुलीपुढील चरात घाण पाण्याचे परे वळवळत असतात, त्याप्रमाणे हे नाक शेंबडाने बडबडून जाईल.
तांबुले ओठ राऊ हासता दात दाऊ सनागर मिरवू बोल जेणे. ज्या तोंडाचे ओठ मी आज रंगवतो आणि हसताना दात दाखवतो आणि ज्याने सुंदर वाणी बोलतो, तयाची पाही या तोंडा येईल जळंबटाचा लोंढा. या उमळती दाढा दाता सहित. त्याच या तोंडामध्ये उद्या कफाचा बेडका येईल आणि सगळ्या दातासह दाढाही उन्मळून पडतील. कुळवाडी रिणी दाटली का वाकडी आढोरे बैसली. तैसी नुठली काही केली जीवची. तसा कर्जाच्या भाराखाली कुणबी खचून जातो किंवा पावसाच्या झरीने जशी गुरे उठवणीला यावीत त्याप्रमाणे ही जीभ सुद्धा काही केले तरी हलणार नाही, म्हणजे तिला व्यवस्थित बोलता येणार नाही. कुसळी कोरडी वारेने जाती बरडी तैसी आपदा तोंडी दाढीसी. कुसळाचं गवत वाऱ्यानं माळ जमिनीवर उडत असतं त्याप्रमाणेच या तोंडातल्या दातांना दशा प्राप्त होईल. आषाढीचे जळी जैसी झिरपती शैलाची मवळी तैसे खांडी हुनी लाळी पेटती पुरू. ज्याप्रमाणे आषाढाच्या पावसात डोंगराची शिखरे ओढ्याने वाहू लागतात त्याप्रमाणे तोंडाच्या खिडकीतून लाळेचे पूर वाहू लागतील. वाचेशी अपवाडू कानी अनुघडू पिंड गरुवा माकडू होईल हा. वाचा लुली होऊन जाईल, कान भैरे होतील, हा देह माकडासारखा दिसून येईल. तनाचे भुजवाने आंधुळी वारिणी गुणे तैसे येईल कापणे सर्वांगाशी. वाऱ्याच्या झोताबरोबर जसे शेतातले गवताचे बनवलेले बुजगावणे मागे पुढे झोकांडे घेते त्याप्रमाणे हे सर्व अंग थरथर कापू लागेल. पाया पडती विंगडी हात वळती मुरकुंडी बरवेपणा बागडी नाच विजैल. चालताना पाय वेडेवाकडे पडू लागतील आणि हाताची कडबोळी वळतील, मग अशा सौंदर्याचे सोंग चांगलेच नाचवले जाईल म्हणायचे. मळमूत्रद्वारे होऊनी ठाती खोकरे नवशिये होती तरी माझी या निधनी. मळमूत्रद्वारांना धरबंद राहणार नाही आणि मी मरावे म्हणून सर्वजण नवस करू लागतील. दे कोणी तुंकील जगू मृत्यूचा पडेल पांगू सोयीर याऊ बघू येईल माझा. जग माझ्याकडे पाहून थुंकू लागेल आणि मृत्यूने लवकर न्यावे म्हणून त्याचा धावा करावा लागेल. माझे सगळे सोयरी मला कंटाळून जातील. स्त्रिया म्हणती विवशी बाळी जाती मूर्छी किंबहुना चिळसी पात्र होईनो. बायका मला भूत म्हणून हिनवतील आणि मुले मला पाहून घाबरी होतील. एकंदरीतच मी केवळ हिडीसवाना विषय होऊन जाईल. उभळीचा उजगरा शेजिया सायलिया घरा शिनवील म्हणती म्हातारा बहुता ते हा. आणि मग कफाचा उमाळ आल्यानंतर जेव्हा खोखो असा खोकला होईल त्यामुळे शेजाऱ्यांची झोप मोडून जाईल आणि ते म्हणतील की हा म्हातारा किती जणांना त्रास देणार आहे. ऐशी वार्धक्याची सुचनी आपण या तरुणपणी देखे मग मनी विटे जो का. अशा प्रकारे म्हातारपणाची भावी लक्षणे जो तरुणपणातच लक्षात ठेवतो आणि मग या सर्वांचा मनात अगदी वीट येतो. म्हणे पाहे येईल आणि आताची भोगिता जाईल मग काय उरेल हिता लागी. आणि मग तो मनात म्हणतो की अखेर अशी ही खेळसवाणी अवस्था या शरीरास येणार. आताचे हे जे शरीर भोग आहेत ते भोगून संपणार, मग माझे कल्याण साधण्याला माझ्याजवळ काय राहणार. म्हणून नायकने पावी तव ऐकून घाली आघवी पंगून होता जावे तेथ जायू. जोपर्यंत हे बहिरेपण आलेले नाही तोच सर्व काही ऐकावे आणि पांगळेपण आलेले नाही तोच जे ठिकाण आपणास गाठायचं आहे त्या ठिकाणी पोहोचावं. दृष्टी जव आहे तव पहावे ते तुले पाहे मुकत्वाधी वाचावाहे सुभाषिते. जोपर्यंत डोळे शाबूत आहेत तोपर्यंतच जेवढे पाहता येईल तेवढे पाहून घ्यावे आणि वाचा मुखी झाली नाही तोपर्यंतच
गोड भाषण बोलावे. हात होती खोळी हे पुढील मोटके कळे, तव करुणी घाली सकळे दानादिके. पुढे हात लोले होणार आहेत हे आपल्याला कळलेले आहे, तेव्हा तसे होईपर्यंत दान देणे वगैरे सर्व पुण्यक्रमे त्यांच्याकडून आताच करून घेतले पाहिजेत. ऐशी दशा येईल पुढे तै मन होईल वेडे, तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. अशी ही शरीराला ही अवस्था पुढे येणार आहे, तेव्हा चित्त अगदी वेडे होऊन जाईल. म्हणून आजच शुद्ध ज्ञानाचा संग्रह करून ठेवणं आवश्यक आहे. जय चोर पाहे झुंबते, तवाजीची ऋषीजे संपती, का झाका झाकी वाती न वचता की जे. उद्या चोर सर्व संपत्ती लुटून नेणार आहेत असे जर कळले तर आजच तिची व्यवस्थित वाचनात लावून ठेवावी, आणि असं करणं हे जास्त चांगलं आहे. दिव्याची वात विजली नाही तोपर्यंतच संपूर्ण झाकाझाक करून ठेवली पाहिजे. तैसे वार्धक्य यावे मग जे वाया जावे, ते आताची आघवे सवते करी. त्याप्रमाणेच वृद्धपण येईल आणि मग हे सर्व शरीर वाया जाईल. तेव्हा या शरीरापासून निर्लेप राहण्याचा आताच सराव केला पाहिजे, हेच अधिक योग्य आहे. आता मोडूनी ठेली दुर्गे, कावळीत धरली खगे, तेच उपेक्षुन जोन हे तो नागवला की. किल्ले कोट मोडकळीस आलेले आहेत आणि आकाशामध्ये ढगांचे तांडव सुरू झालेले आहे असे दिसत असतानाही तिकडे दुर्लक्ष करून जो पुढे पाऊल घालील त्याचा निश्चितच घात होतो. तैसे वृद्धाप्य होयो आले पुनर्ते वाया जायो, जे तो शतवृद्ध आहे नेनो कैसा. त्याप्रमाणेच वृद्ध दशा आली म्हणजे ही शरीर प्राप्ती व्यर्थ होऊन जाईल, आणि मग तो शतायुषी म्हणजे 100 वर्ष जगणारा असला तरी त्यात काय अर्थ राहणार आहे. झाडीलीची कोळी झाडी, तयान फळी जेवी बोंडी, जहा लागणी तरी राखोंडी जाळील कायू. एकदा झाडून पूर्ण झाल्यानंतर आणि ज्यातले संपूर्ण बी गळून गेले अशा तेलाच्या बोंडाची ताटे पुन्हा झाले तर त्या बोंडातून पुन्हा काही कण पडत नाही, किंवा अग्नी असला तरी तो जसा राखाडी जाळू शकत नाही, म्हणजे राखेला अग्नी जाळू शकत नाही. त्याप्रमाणे एकदा म्हातारपण आले म्हणजे 100 वर्ष आयुष्य जरी त्याला मिळालं तर त्याच्या हातून काही घडणार नाही. म्हणून वार्धक्याची नी आठवी, वार्धक्याजू नागवे, तयाच्या ठाई जाणावे ज्ञान आहे. म्हणून म्हातारपण येणार आहे, वृद्धावस्था येणार आहे ही आठवण ठेवून जो त्याच्या हाती न सापडण्याची युक्ती तरुणपणातच करून ठेवतो त्या पुरुषाच्या ठिकाणी खरोखर ज्ञान आहे असे जाणावे. तैसेची नाना रोग पडी घाती पुढांगू, तव आरोग्याचे उपयोग करुणी घाली. तसेच जोपर्यंत नाना प्रकारचे रोग पुढे येऊन उभे राहत नाहीत तोपर्यंतच या निरोगी शरीराचा पूर्णपणे उपयोग करून घ्यावा. सापाच्या तोंडी पडिले जे उंडी, ते लावणी सांडी प्रबुद्ध जैसा. सापाने चघळून टाकलेली अन्नाची उंडी जसा शहाणा मनुष्य फेकून देत असतो, तैसा वियोगी जेणे दुःखी विपत्ती शोक पोखे, ते स्नेह सांडुनी सुखे उदासू होयो. त्याप्रमाणेच ज्याच्या वियोगाने दुःखे संकटे शोक यांचेच पोषण होते ते सर्व ऐहिक ममत्व टाकून देऊन जो आत्मसुखाने निस्पृह होऊन राहतो. आणि जेने जेनेकडे दोष सुतील तोंडे, तया कर्मरंध्री गुंडे नेमाचे दाटी. आणि ज्याच्या द्वाराने दोष आपली तोंडी आत शिरकवतात त्या त्या कर्माच्या द्वारामध्ये यम नियमांचे गुडदे चिनून ती साप बुजवून टाकतो, म्हणजे दोषाला आत यायला जागाच ठेवत नाही. ऐस ऐसिया इति जयाची परी असती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसाविगा. अशा प्रकारे जो मोठ्या युक्तीने आणि सावधपणाने वागतो तो एकटाच ज्ञान संपत्तीचा स्वामी आहे असे समज. आता आणि काही ऐकू लक्षण लौकिकू, सांगेन ऐकू धनंजया. धनंजया, आता तुला आणखीन एक लक्षण सांगतो ते ऐक. असक्ती न भीष्म पुत्रदार ग्रहादिषु,
नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. अनासक्ती, स्त्री पुरुष, ग्रह इत्यादी मध्ये लंपट नसणे, इष्ट किंवा अनिष्ट प्राप्त झाले तरी नेहमी चित्ताची समता आणि माझ्या ठाई अनन्य अशा स्वरूपाची अढळ भक्ती असते. तरी जो या देहावरी उदासू वैशिया परी उखिता जैसा बिढारी बैसला आहे. वाटसरू जसा धर्मशाळेमध्ये बसतो त्याप्रमाणेच जो शरीराविषयी उदासीन राहतो. का वृक्षाची सावली वाटे जाता मिनली घरावरी ते तुली असता नाही. वाटेने जात असताना एखाद्या झाडाच्या सावलीला जितका आपलेपणा वाटतो तितकाच आपलेपणा ज्याला आपल्या घराविषयी वाटत असतो. सावली सरीशीच असे परी असे हे नेनिगे जैसे स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आपली सावली म्हणजे आपली छाया आपल्या बरोबरच असते पण तिचे स्मरणही आपल्याला असत नाही. त्याप्रमाणेच ज्याला स्त्रियेची लालूच किंवा लोलुप्य अजिबात असत नाही. आणि प्रजा जे झाली ते वस्ती करे आली का गोरवे बैसली रुखातळी. आणि जी मुले बाळी झाली असतील ती केवळ वाटेची वाटसरू वस्ती करता या ठिकाणी आलेली आहेत किंवा ती म्हणजे झाडाच्या छायेखाली जमलेली गुरांची खिलारे आहेत अशा प्रकारचे तो समजत असतो. जो संपत्ती माझी असता ऐसा गमी पांडू सुता जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला. अर्जुना, संपत्तीच्या राशीवर तो लोळत असताना सुद्धा जो केवळ वाटेने जाणाऱ्या तिराहिताप्रमाणे तिचा साक्षी राहतो. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा वेदाज्ञेशी तैसा बिहुनी असे. जसा पिंजऱ्यातला पोपट तसा जो वेदाज्ञेची मर्यादा सांभाळून नीतीने आपले आचरण करीत असतो. एरवी दाराग्रह पुत्री नाही जया मैत्री तो जानपा धात्री ज्ञानाशी गा. तसेच जो बायका मुलांसाठी माया ममतेने गुंतून जात नाही तो ज्ञानाचे पालन करणार आहे असे जाणावे. महासिंधू जैसे ग्रीष्म वर्षी सरिषे इष्टानिष्ट तैसे जयाच्या ठाई. उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात जसे महासागर सारखेच तुडुंब भरलेले असतात त्याप्रमाणेच चांगलं घडो किंवा वाईट घडो त्या दोन्ही ठिकाणी तो अविकृत राहतो म्हणजे त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही. का तिन्ही काळ होता त्रिधा नव्हे सविता तैसा सुख दुःखी चित्ता भेदू नाही. दिवसाचे 3 भाग पडतात पण सूर्य काही तसा 3 भागाने असत नाही. त्याप्रमाणेच सुख दुःखाने ज्याच्या ठिकाणी भिन्नत्व उत्पन्न कधीच होत नाही. जेथ नभाचेनी पाडे समत्वाउने न पडे तेथ ज्ञान रोकडे ओळख तू. गगनाप्रमाणेच ज्याच्या ठिकाणी पुरेपूर समभाव बिंबलेला आढळतो आणि त्या ठिकाणीच खरोखरचे ज्ञान वावरत असते असे तू जाण. मयी चांदन्य योगेनो भक्तिरवी विचारिणी विविक्त देशे विक्त्वम अति अर्जुन संसदी. माझ्या परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी अशी त्याची भक्ती असते. तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची त्याला अजिबात आवड नसते. आणि मी वाचुनी काही आणि गोमटे नाही ऐसा निश्चयची पाही जयाचा केला. माझ्याशिवाय त्याला अधिक चांगलं असं या जगामध्ये काही असत नाही असा ज्याच्या मनाचा पूर्णपणे निश्चय झालेला असतो. शरीर वाचा मानसू पियाली कृतनिश्चयाचा कोशू एकमी वासुनी वासून पाहती आणू. ज्याचे शरीर मन आणि वाणी ही एका दृढ निश्चयाने सत्व प्यायलेली असते आणि माझ्या वाचून दुसऱ्या कोणाचीही ती वाट पाहत नाहीत. किंबहुना निकट निजू जयाचे झाले मजू तेने आपण या मासे जो एकी केली. ज्याचे अंतकरण निरंतर माझ्या सन्निध असल्यामुळे जो आमच्या बरोबर एका शय्येवर झोपत असतो. रिगता वल्लभा पुढे
नाही अंगी जीवी साकडे ते एकांतेचनी पाडे एक सरलाजू. जसे पतीजवळ जाताना धर्मपत्नीला काही अवघड वाटत नाही किंवा संकट वाटत नाही, त्याप्रमाणेच जो माझ्याकडे पूर्ण खुल्या मनाने येतो, मिळोनी मिळतची असे समुद्री गंगा जळ जैसे मी होऊनी मज तैसे सर्वस्वी भजती. समुद्रामध्ये जसं गंगेचं पाणी मिळत असतं, आणखीन पुन्हा जाऊन मिळत असतं, त्याप्रमाणेच माझ्या स्वरूपाशी समरस होऊन सर्वस्वी माझी भक्ती करीत असतो. सूर्याचा होना होईजे का सूर्यासवेची जाईजे हे विकले पुनसाजे प्रभेशी जेवी. सूर्याबरोबर उगवावं आणि सूर्याबरोबर मावळावं असे सूर्याचे अंकितपण जसे सूर्यप्रभेला शोभत असते, म्हणजे सूर्याचा प्रकाश सूर्याबरोबर उगवतो आणि सूर्य मावळला की तोही मावळून जातो. पै पानियाची भूमिके पाणी तळपे कौतुके ते लहरी म्हणती लौकिके रविते पाणी. पाण्याच्या पृष्ठभागावर सहजपणे उसळी आली म्हणजे तिला जसे लोक लहरी म्हणतात किंवा लाटा म्हणतात, परंतु ते वास्तविक सर्व पाणीच असतं. जो अनन्यू या परी मी झालाही मातेवरी तो चितो मूर्धधारी ज्ञान पैगा. त्याप्रमाणेच जो एकनिष्ठ भक्त माझ्याशी एकरूप होऊन मला सेवत असतो तो केवळ ज्ञानाचा पुतळाच असतो. आणि तीर्थे धवते तटे तपोवने चोखटे आवडते कपाटे वसुजया. आणि ज्या पुरुषाला तीर्थे पवित्र नद्यांचे तीरे शुद्ध तपोवने रानातील गुहा अशा ठिकाणीच राहण्याची आवड असते. शैल कक्षांची कुहरी जळाशय परिसरी अधिष्ठी जो आदरी नगरानयी. पर्वतांच्या कुशीमधील खोरी आणि सरोवराकाठचे प्रदेश ही जो मोठ्या आदराने शेवतो, म्हणजे त्या ठिकाणी आदराने राहतो आणि जो नगराला येण्याची मुळीच इच्छा करत नाही किंवा नगराला येत नाही. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जान मनुष्याकारे मूर्ती ज्ञानाची तू. ज्याला एकांतवास फार आवडतो आणि मनुष्य वस्तीचा तिटकारा वाटतो तो पुरुष म्हणजे मानव देहधारी ज्ञानच होय. आणि कही पुढती चिन्हे गा सुमती ज्ञानाची निवृत्ती लागी सांगू. अर्जुना, या ज्ञानाचं नीट स्पष्टीकरण व्हावं म्हणून तुला आणखी काही मी लक्षणे कथन करतो ते ऐक. श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडलिकावरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की